नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रसिद्ध असे हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्या साईबाबा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा सत्कार डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला। या शुभ प्रसंगी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खासदार डॉक्टर शोभा बच्छाव, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, आमदार हिरामण खोसकर, रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी, डॉक्टर पल्लवी धर्माधिकारी, अण्णासाहेब मोरे आदीसह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की या मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाला श्री साईबाबा यांचे नाव देण्यात आले आहे। साईबाबांचा श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र जीवनात अंगीकारता आल्यास कुठलाच आजार होऊ शकत नाही। हा मंत्र आपण विसरल्याने जीवनशैलीशी निगडित विविध आजार आपल्याला होतात। गेल्या काही वर्षात चांगल्या चिकित्सा पद्धती विकसित झाल्याने भारतीयांचे जीवनमान वाढले आहे। साईबाबा हॉस्पिटलमधील आधुनिक उपचार पद्धतींमुळे रुग्णांना चांगली वैद्यकीय सेवा मिळेल। सेवा करणे हा हॉस्पिटल काढण्यामागचा उद्देश असल्याने गरिबातील गरीब माणसाची सेवा इथे होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येकाला उत्तम आरोग्य लाभावे अशा शुभेच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या। नामदार गिरीश महाजन आणि इतर मान्यवरांनीही या साईबाबा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला शुभेच्छा दिल्या। या हॉस्पिटल उद्घाटन सोहळ्यास नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो मान्यवरांनी उपस्थिती दर्शवत शुभेच्छा दिल्या। स्टार न्यूजसाठी रोहित गायकवाड, नाशिक।